आरोग्य विभागाच्या वतीनं प्लास्टिक बंदीबाबत मोठी कारवाई। इचलकरंजी येथील शहरामध्ये प्लास्टिकचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्यामुळे माननीय आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील मॅडम यांच्या आदेशानुसार शहरामधील भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, व्यापारी यांच्याकडून प्लास्टिक बंदीची कारवाईबाबत आदेश आले होते। या आदेशास अनुसरून आरोग्य विभागाचे डॉक्टर सुनील दत्त संघेवार साहेब यांच्या सूचनेप्रमाणे व इचलकरंजी शहर प्लास्टिक बंदी प्रमुख श्री करण लाखे यांनी वॉर्ड नंबर 5 या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडून प्लास्टिक जप्त करण्यात आलं। इचलकरंजी महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक श्री करण लाखे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 30 किलो प्लास्टिक सापडलं। ज्या ठिकाणी प्लास्टिक सापडले आहे त्या ठिकाणी 15,000 रुपये इतका दंड करण्यात आलेला आहे। महत्त्वपूर्ण बाब म्हणजे प्लास्टिकमुळे मानवी जीवनाला तसेच पशुप्राण्यांना सुद्धा हानिकारक धोकादायक आहे। त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे। यासाठी महाराष्ट्र शासनाने सुद्धा आदेश जारी केला आहे। याकरिता इचलकरंजी महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक तसेच प्लास्टिक प्रमुख बंदीसाठी श्री करण लाखे यांच्या समवेत मुकादम संजय कांबळे व सफाई कर्मचारी यांनी युद्ध पातळीवर कारवाई केली आहे। हातकणंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे।